मी फेडलेले एक कर्ज. लेखक शंकर पाटील. आता मी 50शी ओलांडली आहे, पण अजूनही कोणाचे 4 पैसे द्यायचे असले तर मी अगदी अस्वस्थ होऊन जातो. कधी एकदा त्या कर्जातून मुक्त होईन असं होऊन जातं. गेल्या 50 वर्षात इतके उन्हाळे आणि पावसाळे पाहूनही या बाबतीत माझं मन काही निब्बर झालं नाही. ते अजूनही कोवळच राहिलंय. बालपणापासून त्यात काही बदल झाला नाही. कुणाचंही देणं असलं की मी अगदी बेचैन होतो. यासाठी शक्यतो मी कोणाचं देणं ठेवतच नाही. सगळे व्यवहार रोखीचे करतो. या बाबतीत लहानपणापासून माझं मन भित्रच आहे. विलक्षण भित्र हो, अगदी सशासारखं. अशा या भित्र्या बालवयात एक कर्ज घेतलं आणि ते कसं फेडलं ही पण एक कथाच आहे. त्याचं असं झालं, मी मराठी 4थी पास झालो आणि त्यापुढील शिक्षणाची सोय आमच्या गावी नसल्यामुळे मला गडहिंग्लजला जाऊन एका नातेवाईकांकडे राहावं लागलं. गडहिंग्लज हायस्कूलला मॅट्रिक पर्यंतच्या शिक्षणाची सोय होती. तिथल्या हायस्कूलमध्ये नाव घातलं. मराठी 5वी आणि इंग्रजी 1लीच्या वर्गात मी दाखल झालो. 70 मैल दूर असलेल्या या तालुक्याच्या गावी मी आलो तेव्हा परमुलखात मन काही रिजत नव्हतं. घरची आईची आठवण यायची. एकटं एकटं वाटायचं. तसं वयही लहान होतं. आईला सोडून दूर राहण्या इतका मोठा नव्हतो, पण शिक्षणासाठी इथं राहणं भागच होतं. नवी सून नांदायला सासरी जाते तसा आलो होतो. आई वडिलांविना पोरक्या पोरासारखा दिवस कंटत होतो. या परक्या मुलखात माझं मायेचं असं कोणी नव्हतं. कोणाजवळ हट्ट करावा, काही हक्कानं मागून घ्यावं अशी कोणी व्यक्ती नव्हती. मला अगदी वनवाशासारखं वाटायचं, पण त्याला इलाज नव्हता. शिक्षण घ्यायचं तर हे दिवस कटणं भागच होतं. जाणारा एक एक दिवस मोजत मी तिथं राहून शिक्षण घेत होतो. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला तेवढा घरी यायचो आणि पुन्हा वनवासाला जायचो. अशी 2 वर्ष गेली. या परक्या मुलखातही हळूहळू मन रुळत गेलं. नवे मित्र जोडले. त्यांच्याबरोबर बोलू लागलो, खेळू लागलो. त्यात काही श्रीमंत पोरं होती. त्यांच्याबरोबर कधी कधी हॉटेलात जाऊन शिरा पोहे खाऊ लागलो. पैसे ते देत होते. हे मित्र म्हणून मला खाऊ घालत होते. इथंच माझं चुकलं. अहो, मला हॉटेलच्या त्या खाण्याची चटक लागली. मराठी 7वी आणि इंग्रजी 3रीच्या वर्गात होतो. या अशा पूर्वयात भूक विलक्षण लागते. मी तर भुकेनं सदैव वकवकलेला असायचो. परक्या घरात होतो. हक्कानं काही घेऊन खाता येत नव्हतं. 2 वेळा समोर जे येईल तेवढंच गिळायचं. अक्षरशः ताट पुसून जेवत असे मी. ताटात एखादा पदार्थ मी टाकला आहे असं कधीच होत नसे. भूकच इतकी असायची की दिसेल तो पदार्थ मी फस्त करायचो. भाकरी असो, पोळी असो, शिळी असो किंवा ताजी असो, जे ताटात पडेल ते मी हपापून खात असे. समोर दिसेल तो पदार्थ पोटात कोंबत असे. अशी विलक्षण भूक होती. 2 वेळा घरात जेवूनही भूक काही भागायची नाही. बाहेरचे हॉटेलमधले पदार्थ मोह घालायचे. आमच्या शाळेच्या फाटकाजवळच एक हॉटेल होतं. काही श्रीमंत पोरांबरोबर तिथे मी जात असे. हळूहळू माझं तिथं वळण पडलं. बाळू नावाचा एक माणूस त्या हॉटेलचा मालक होता. तो मला ओळखू लागला. मी माझ्या नावाचं त्या हॉटेलात खातं उघडलं. कशाच्या जीवावर मी खातं उघडण्याचं धाडस केलं कळत नाही, पण खातं उघडून मी बिल करू लागलो. खाण्याची चटकच लागली होती. तिथले ते कांदे पोहे, शिरा, मिसळ मला काही गप्प बसू द्यायचे नाहीत. मधली सुट्टी झाली की माझे पाय आता तिकडेच ओढून न्यायचे. होता होता माझ्या खात्यावरची बाकी वाढत चालली. बाळूनं म्हणजे हॉटेल मालकानं बिलाचा तगादा लावला. मी खात असतानाच मला एकदा तो म्हणाला, बिल केव्हा भागवणार? मी म्हटलं 15 दिवसात देतो. बाकी लवकर चुकती करा. हे वाक्य तो अशा सुरात बोलला की त्या सुराला सुरीसारखी धार होती. मला ती जाणवली, काळजाला झोंबली आणि माझ्या डोळ्यापुढं मला चांदण्या दिसू लागल्या. एक मोठं प्रश्नचिन्ह आ वासून समोर राहिलं. हे बिल द्यायचं कसं? मी कफल्लक होतो.
एक तांबडा पैसाही माझ्याजवळ नव्हता. पैसा कोठून मिळेल ही आशाही नव्हती. माझ्या हक्काचं असं कोणीच माणूस इथं नव्हतं. घरी पत्र घालून मनी ऑर्डरीनं पैसे मागवण्याची अक्कलही नव्हती त्या वयात. मनी ऑर्डर वगैरे या गोष्टीच मला माहीत नव्हत्या. पैशाचे असले व्यवहार कधी केलेच नव्हते. बाळूच्या या मागणीनं मी पुरा हबकून गेलो. एक चिंताच मनाला लागून राहिली. अभ्यासावरचं लक्ष उडालं. दुसरं काही सुचेनासं झालं. रोज मधल्या सुट्टीत न चुकता जे पाय मला बाळूच्या हॉटेलात ओढून न्यायचे ते पायही गळाल्यासारखे झाले. बाळूचा तगादा चुकवण्यासाठी मधल्या सुट्टीत मी शाळेतच बसून राहू लागलो. शाळेला जाता येता त्याची नजर चुकवून मी फाटकातून निसटू लागलो. खाणं पिणं सोडून दिलं. भूक मारू लागलो. हॉटेल वर्ज करून 4-8 दिवस झाले आणि मी हॉटेलात यायचं बंद झालोय हे बाळूच्या लक्षात आलं. चुकवा चुकवी करणारी गिराईकं तो बरोबर हेरायचा. काही अशा गिराईकांना दम देताना मी स्वतः अनेक वेळा पाहिलं होतं त्याला. त्यामुळे तर मी फार गडबडून गेलो होतो. एक दिवस पटकन मी फाटकातून पसार होणार एवढ्यात बाळूची हाक आली. साधी नाही, दणकेबाज हाक. तो ओरडला, ए पाटला, इकडे ये. आता जाणं भागच होतं. जीव मुठीत घेऊन मी जवळ गेलो. कोकरागत उभा राहिलो. खालपासून वरपर्यंत मला न्याहाळत तो म्हणाला, का चुकवा चुकवी करायला लागला या? हॉटेलात येणं बंद केलं? हे बघ, कमरेवरची चड्डी काढून घेईन. परीक्षा संपायच्या आत सगळं बिल चुकतं केलं पाहिजे, कळलं का? त्यानं चांगलाच दम भरला. माझी हवेलंडी उडाली. वार्षिक परीक्षा 15 दिवसांवर आली होती. त्यापूर्वी बिल देणं भाग होतं. एकूण माझं बिल होतं ₹3.40. पण त्या काळात हे एवढं बिल म्हणजे थोडं नव्हतं. प्राथमिक शिक्षकांना तेव्हा महिना ₹4 पगार होता. त्यात त्यांचा संसारही ठीक चालत असे. आता हे एवढे पैसे आणायचे कोठून? एकदा एका रविवारी आठवडी बाजारात मला 4 आणे सापडले होते. त्या गोष्टीची आठवण झाली आणि बाजाराच्या दिवशी बाजार उलगल्यावर काही सापडेल या आशेने चांगला अंधार पडेतोवर मी बाजारपेठेत हिंडत होतो. खाली पायाकडे बघून चालायचं. अनेक चक्रा मारल्या, पण काही सापडलं नाही हो. एक पैसा मिळाला नाही. नशीबच धड नव्हतं तर काय मिळणार? परीक्षा जवळ येईल तसा मी आतात येऊ लागलो. जीवानं हायच खाल्ली होती. माझी ही अवस्था माझ्या एका श्रीमंत मित्रानं ओळखली. प्रभाकर भडगावकर म्हणून एक मित्र होता, माझ्याच वर्गातला. त्याच्याजवळ 15-20 रुपये नेहमी असायचे. एक दिवस तोच मला म्हणाला, मी उसने दिले असते, पण तू परत कसे करणार? मी म्हटलं, घरी मिळतील. सुट्टी संपून पुन्हा आलो म्हणजे तुझे देईन ना. त्याने विचारलं, पण तू पुढच्या वर्षी इकडं आलास नाहीस तर? मी म्हटलं, हां, असं कसं होईल? न व्हायला काय? असं म्हणून तो बोलला, समजा तुझी तिकडंच कुठं सोय झाली आणि तू आलास नाहीस तर काय करणार? त्याची शंकाही बरोबर होती. यावर आम्ही 2 दिवस विचार केला. एक तोडगा सुचला. मी त्याला म्हणालो, असं करूया का? कसं? तू हे बिलाचे पैसे दे. सुट्टी लागल्यावर माझ्याबरोबर माझ्या गावी चल. तोही खर्च तूच कर. तिथं गेल्यावर तुझ्या जाण्या येण्याच्या भाड्या खर्चासह सगळे पैसे मी देतो. आम्ही मित्र होतो. त्याची मी अशी आळवणी केल्यावर त्यालाही माझी दया आली. त्याला घरी तसं स्वातंत्र्यही होतं. त्यानं माझं कर्ज फेडलं. ₹3.40 बाळूला एका रकमेनं दिले. मला त्या दिवशी त्या कर्जमुक्तीचा विलक्षण आनंद झाला. डोळ्यांतून घळाघळा आनंद अश्रू ओघळले. जणू मी एका लाखाच्या कर्जातून मुक्त झालो होतो. मुख्य म्हणजे माझी चड्डी शाबूत राहिली होती. परीक्षा संपली. सुट्टी लागली. हा प्रभाकर त्या कर्जाच्या वसुलीसाठी गड हिंगलज होऊन माझ्याबरोबर कोल्हापूरला आला. आम्ही एक दिवस कोल्हापुरात राहिलो. दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन मी खेड्यात गेलो. तिथं माझी एक थोरली बहीण होती. तिची माझ्यावर आईपेक्षाही माया होती.
तिचा मला आधार वाटत होता. मी गेलो तेव्हा ती शेतात काम करीत होती. प्रभाकरला घेऊन मी त्या शेतात गेलो. मी असा अवचित आलो हे बघून ती चकित झाली, हरकूनही गेली. धावत येऊन मला पोटाशी धरत म्हणाली, असं अचानक कसं आलास? मला भेटावंसं वाटलं वय. मला काही बोलता येईना झालं. माझ्या दोन्ही डोळ्यातून घळघळ नुसते अश्रू वाहू लागले. मी कसाबसा बोललो, अक्का, मला 10 रुपये पाहिजेत. या मित्राचं मी कर्ज घेतलंय. जाण्या येण्याचे 6 रुपये मोटारीचे आणि 3 रुपये 40 पैसे त्याच्याकडून घेतलेत. असे 9 रुपये 40 पैसे द्यायचे आहेत बघ. बाबा, 20 का असनात, मी देते की, पण तू रडतोस का असं? माझा जीव भांड्यात पडला. गाडी खर्चासह एकूण 10 रुपये मी प्रभाकरला दिले. 2 दिवस त्याला ठेवून घेतलं, चांगलं खायला प्यायला घातलं आणि तिसऱ्या दिवशी मोटारीत बसून त्याला निरोप दिला. कर्जफेडीतून मुक्त झालो. एकूण 3 रुपये 40 पैशाचं हे देणं अशा अजब रीतीनं फेडलं आणि त्यानंतर आज तागायत कधीही आणि कोणत्याही हॉटेलात मी खातं उघडलं नाही. धन्यवाद.